नमस्कार मंडळी. तर आज आपण जिलेबी बनवणार आहोत. 26 जानेवारी येते. प्रत्येकाच्या घरी जिलेबी खाल्ली जाते आपल्या भारतासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी. तर का नाही आपण ती घरी बनवूया. एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे. नक्की घरी एकदा ट्राय करा. तर जिलेबीसोबत रबडी खूप छान कॉम्बिनेशन आहे, म्हणून मी 1 कपाची रबडी बनवते. खूप जास्त नाही, 1 कपाची रबडी खूप बऱ्यापैकी 1 वाटीभर होते. तर 1 कप दूध मी एका पॅनमध्ये ठेवलेलं आहे आणि आता त्याला व्यवस्थित आपल्याला मधून हलवत आटवून घ्यायचं आहे. तर गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा, नाही तर खालून दूध लागण्याची शक्यता असते. तर दूध एका साईडला उकळते तोपर्यंत आपण चाशणी असते, जी पाक असतो जिलेबीचा, तो बनवूया. तर त्यासाठी मी ते साखर आहे ती व्यवस्थित मोजून घेते. आपल्याला 1.5 कप साखर हवी आहे. तर हा मी अर्धा कप मापाचा कप आहे, हा हाफ कप त्याने 3 वेळा घेतला आहे, म्हणजे एकूण 1.5 कप साखर घेतलेली आहे मी. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. अर्ध्या कपाचा आहे, मी वरती लिहिलेला आहे बघा. हा 3 कप म्हणजे एकूण 1.5 कप साखर घेतलेली आहे. त्यासाठी अर्धा म्हणजे जेवढी साखर आहे त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे. तर 1 कप भरून आणि दुसऱ्यांदा अर्धा कप भरून असं मी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे कितीही तुम्ही साखर घ्या त्याचं अर्ध पाणी असं त्याचा रेशो असतो. तर इकडे बघा हळूहळू साय धरायला सुरुवात झालेली आहे. ती साय मोडत आपल्याला याला आटवून घ्यायचं आहे. तर मी जी रबडी आहे ती दुसऱ्या बर्नरवर ट्रान्सफर केले आणि ह्या बर्नरवर आपल्याला आता पाक करत ठेवायचा आहे. तर हा पाक खूप असा तारेचा नसतो. नुसती आपल्याला अशी साखर विरघळवून घ्यायची आहे. तरी मी पुढे दाखवेन तुम्हाला. मी ते फ्लेवरसाठी 4 इलायची अशी ओपन करून घातलेली आहे. पावडर घातली पाहिजे असं काय नाही, थोडे केसरचे काड्या घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करत साखर आहे ती विरघळवून घ्यायची आहे. केसरचा जो कलर असतो तो एवढा पाकामध्ये डार्क येत नाही, म्हणून मी एकदम अर्धा चमचा फूड कलर वापरला आहे. म्हणजे जिलेबी आहे ती केशरी रंगामध्ये छान दिसते म्हणून. पण हा कलर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता, अदरवाईज नाही वापरलं तरी चालतं. जेव्हा आपला पाक होत असतो तेव्हा आपल्याला मध्ये जी रबडी आहे तिच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. त्याच्यावरची साय मोडत आपल्याला ती आटवून घ्यायची आहे. तर इथे पाक बऱ्यापैकी होत आला आहे. ते बघा, हातामध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा तेल कसं चिपचिपीत असतं तसा नुसता चिपचिपीत लागला पाहिजे. कोणत्याही प्रकारची आपल्याला तार बनवायची नाही आहे. तर आपला इथं पाक तयार झाला आहे. मी इथे गॅस बंद केला आणि पाक आपल्याला आता बाजूला करून ठेवायचा आहे. आणि इकडे आता आपण रबडीची तयारी करूया. तर रबडीमध्ये मी 1 चमचा मिल्क पावडर घातली, म्हणजे ती पटकन मिळून येते. ती व्यवस्थित मिल्क पावडर आहे ती पूर्ण त्या दुधामध्ये आणि सायमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि बारीक गॅसवरतीच तिला शिजवत ठेवायचे. तोपर्यंत मी ते 4-5 बदाम, 4-5 काजू, 2 चमचे साखर घेतलेली आहे. कारण रबडी आपण जिलेबीसोबत खातोय. जिलेबी ऑलरेडी गोड असते त्यामुळे जास्त मी ती साखर वापरलेली नाही आहे. आणि 1 जी इलायची असते ती सोलून घातलेली आहे आणि याची आपल्याला पावडर करून घ्यायची. तर खूप अशी बारीक केली नाही तरी चालेल, थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे राहिलेत तरी चालतील. ही सगळी पावडर आहे ती रबडीमध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. म्हणजे रबडी आणि जास्त अशी मस्त पटकन मिळून येते. साखरेचं प्रमाण तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त केलात तरी चालेल. तर बघू शकता बऱ्यापैकी आपली छान अशी रबडी तयार झालेली आहे. इथे गॅस बंद करायचा, गार झाल्यानंतर ती आणि घट्ट होते. तर मी ते गॅस बंद केला आणि बाजूला करून ठेवलेली आहे. तर आता आपण पीठ तयार करून घेऊया. तर एका बाउलमध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे. 1 कप मैद्यामध्ये आपल्याला चमचाभर तूप घालायचं आहे, जे घरात साजूक तूप असतं ते. आणि त्या तुपावरती आपल्याला कोणताही इनो आहे तो, म्हणजे कोणत्याही फ्लेवरचा इनो चालतं याच्यामध्ये, ते घालायचं आहे. इनो तुम्हाला वापरायचं नसेल तर सेम क्वांटिटीमध्ये तुम्ही बेकिंग सोडा वापरलात तरी चालेल. आणि हे सगळं आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण समोशाच्या पिठाला आपण मोहन लावून घेतो तसं. इनोने काय होतं, ही इन्स्टंट जिलेबी आहे. जे पीठ आहे ते फर्मेंट व्हायला मदत होते पटकन. आणि आपण जो तूप घातले त्याने जिलेबी मस्त अशी कुरकुरीत बनायला मदत होते. ते सगळं व्यवस्थित पिठाला चोळून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं करून पाणी घालायचं आहे.
तर एकूण मला 1 कप पाणी लागलं होतं एवढं सगळं बॅटर तयार करण्यासाठी. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला अजिबात गाठी बनवू द्यायच्या नाही आहेत. आणि जे पाण्याचं प्रमाण आहे ते तुम्हाला थोडं कमी किंवा थोडं जास्तही लागू शकतं. तर तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली जी पिठाची कन्सिस्टन्सी आहे ती कशी हवी आहे. चमच्यातून आपण टाकल्यानंतर एकसारखं असं पडलं पाहिजे जे बॅटर आहे ते, म्हणजे आपली जिलेबी आहे ती व्यवस्थित तेलामध्ये सोडता येते असं आपल्याला बॅटर पाहिजे. मी ते काय केलं आहे, एका पॅनमध्ये तेल घातलं आणि ते गरम करत ठेवलेलं आहे. तुम्ही जिलेबी तेलात किंवा तुपात कशीही तळू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि इथे आता मी एक पायपिंग बॅग घेतले. पायपिंग बॅगमध्ये आपल्याला सोपं पडतं जिलेबी टाकण्या म्हणजे जिलेबी सोडण्यासाठी तेलामध्ये. तुम्हाला जर पायपिंग बॅग वापरायची नसेल तर कोणतीही दुधाची थैली असते किंवा प्लॅस्टिक पिशवी असते तिचं टोक कापून वापरलात तरी चालेल. आणि व्यवस्थित असं त्याच्यामध्ये हे बॅटर आहे ते फिल करून घ्यायचं. ग्लासमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला हे भरायला सोपं जातं. आणि त्याचं जे टोक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जिलेबीची जाडी किती जाड किती बारीक हवी आहे त्यानुसार तुम्ही याचं टोक कट करून घ्यायचं. पण जिलेबी असते ती खूप जाड अशी चांगली लागत नाही. थोडी बारीक असेल तरच ती खूप वेळापर्यंत छान अशी कुरकुरीत राहते. तर बघू शकता मी थोडंसंच खालचं टोक आहे ते कट करून घेतलेलं आहे. इथे तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित तेल तापलेलं पाहिजे, नाहीतर आपली जिलेबी आहे ती कुरकुरीत होत नाही. आणि मी तेल पॅनमध्ये घेतलं आहे ह्याच्यासाठीच की जिलेबीला खूप जास्त जाडीचं तेल आपल्याला ठेवायचं नाही आहे. 1 इंच जाडीचं तेल ठेवलं तरी चालेल, पण भांडं पसरट पाहिजे म्हणजे आपल्याला एकपेक्षा अधिक जिलेबी एका वेळेला तळता येतात. तर बघू शकता एका साईडला हलके भाजले, हलका कलर चेंज झाला की परतायचे आहेत. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा हलका कलर चेंज होऊ द्यायचा आणि लगेचच आपल्याला ह्या जिलेबी आहेत त्या तेलातून काढायच्या आहेत. खूप जास्त डार्क कलर करायचा नाही. व्यवस्थित तेल निथळवायचं आणि जो पाक आपण करून ठेवला होता तो हलका गरम करून घ्यायचा. खूप जास्त नाही, हलका कोमट करायचा म्हणजे पटकन ती चाशणी आहे ती जिलेबीमध्ये जाते. तर व्यवस्थित त्याच्यामध्ये जिलेबी आहेत त्या डुबवून घ्यायच्या आणि लगेचच आपल्याला त्याच्यातून त्या काढायच्या आहेत. खूप वेळ त्याच्यामध्ये ठेवायच्या नाहीत, नाही तर त्या एकदम अशा मऊ पडतात. फक्त जो पाक आहे त्याच्यामधून त्यांना डुबवून काढायचं आहे. बघा मी दाखवते त्या प्रकारे. काटा चमचा किंवा कोणत्याही प्रकारचा तुम्ही चिमटा वापरू शकता. व्यवस्थित पाकातून सुद्धा आपल्याला यांना गाळून काढायचं आहे. अशाच प्रकारे मी इथे सगळ्या ज्या जिलेब्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशा जिलेबी आपल्या बनून तयार होतात. एकूण ह्या दिसत आहेत त्या एकूण एवढ्या जिलेबी तयार झाल्या होत्या. आणि सोबत जी रबडी मी केली होती त्याला पिस्ता आणि रोज पेटल्सनी गार्निश केलं आहे. थोड्या जिलेब्यांना मी वेगळं गार्निश केलं आहे. तर बघू शकता तुम्ही सगळा जो पाक आहे तो बऱ्यापैकी यूज झाला आहे, जरासाच राहिला आहे. तर मी तुम्हाला जिलेबीचा जो आवाज आहे तो ऐकवते. मस्त अशा कुरकुरीत होतात. आतून मस्त रस पिलेला आणि कुरकुरीत अशा जिलेब्या खायला आवडतात. एकदम अशा मऊ पडलेल्या जिलेब्या असतात त्या खाल्ल्या जात नाहीत. तर ही जी रेसिपी आहे ती नक्की घरी ट्राय करून बघा. रबडीसोबत जिलेबीचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं. एकदा असं खाऊन बघा. आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे माझी जी रेसिपी आहे ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.